जर्नल हे टॉपिक आहे. मग आता जर्नल हा काय प्रकार आहे? जर्नल नंतर आपण तयार करतो लेजर. लेजर क्लोज होतात, त्याच्यावरून ट्रायल केलं जातं. त्याच्यावरून तयार करतो आपण ट्रायल बॅलन्स, आणि ट्रायल बॅलन्स वरून तयार करतात फायनल रिपोर्ट्स किंवा फायनल अकाउंट्स, किंवा याला फायनान्शियल स्टेटमेंट म्हटलं तरी चालेल. 1 एप्रिलला जर्नल सुरू होतं, 31 मार्चला अकाउंट क्लोज होतात आणि फायनल अकाउंट तयार केलं जातं. ठीक आहे. जर्नल आणि लेजर हे बुक किपिंग आहे, आणि ट्रायल बॅलन्स तयार करणं, फायनल रिपोर्ट तयार करणं, वेगवेगळे अकाउंट स्टेटमेंट तयार करणं ही अकाउंटिंग प्रोसेस आहे ना. हे नॉन स्किल वर्क आहे, अकाउंट हे स्किल वर्क आहे. हे ज्युनियर क्लर्कचं काम आहे, सिनियर क्लर्कचं काम आहे. ही प्रायमरी स्टेज आहे, ही सेकंडरी स्टेज आहे. पण सेकंडरी स्टेज वर जाण्यासाठी अगोदर प्रायमरी स्टेज तर माहिती पाहिजे ना, जर्नल आणि लेजर तर माहिती पाहिजे. मग ऍज अ अकाउंटिंग मध्ये तुम्हाला करिअर करायचंय तर तुम्हाला ही पूर्ण अकाउंटिंग सायकल माहिती पाहिजे, की ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यापासून तर अकाउंट फायनलायझेशन करेपर्यंत जी पूर्ण प्रोसेस आहे ती तुम्हाला माहिती पाहिजे, तर तुम्हाला डिमांड आहे. येते लक्षात? नुसतं समजा तुम्ही जर्नल आणि लेजर एवढंच तयार केलं तर तुम्ही ऍज अ डेटा एंट्री ऑपरेटर म्हणूनच राहणार, तुमचं प्रमोशन कधीच होणार. मग तुम्हाला जर्नल, लेजर हे बुक किपिंग याचं तुम्ही प्रॉपर तुमच्याकडे नॉलेज पाहिजे, आणि बुक किपिंग नंतर ट्रायल बॅलन्स तयार करणं, फायनान्शियल रिपोर्ट तयार करणे, वेगवेगळे कॅश फ्लो, फंड फ्लो सारखे स्टेटमेंट तयार करणं, म्हणजे मॅनेजमेंटला जे स्टेटमेंट रिक्वायर्ड आहे ते सगळे रिक्वायर्ड स्टेटमेंट तुम्हाला इथे तयार करता आले पाहिजे. हे झालं अकाउंटिंग. मग आता आपली सुरुवातच जर्नल पासून आहे, म्हणजे इथूनच सुरुवात होते ना आता. म्हणून सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं, कारण की हा प्रवास आपल्याला पूर्ण करायचा आहे. जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स, फायनल अकाउंट. कारण की तुम्ही जे तिकीट घेतलंय ते फायनल अकाउंट पर्यंत आहे, म्हणजे पूर्ण तिकीट बुवा तुमच्याकडे प्रवासाचं, असं सांगायचं तात्पर्य. फक्त या 2 लोकेशनचं नाही, तर पूर्ण सगळं शिकायचं आपल्याला. ठीक आहे. चला, आता जर्नल म्हणजे काय, जर्नल का तयार करतात, जर्नल हा शब्द आला कुठून, जर्नलचा फॉर्मॅट काय आहे, आणि जर्नल मध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना डेबिट आणि क्रेडिट फॉर्मॅट मध्ये कसं रेकॉर्ड करतात, पूर्ण व्यवस्थित समजून घ्या. मीनिंग, डेफिनेशन, इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ जर्नल. इंट्रोडक्शन काय दिलंय इकडे लक्ष द्यायचं सर्वात. Everyday businessmen perform a large number of transactions. These transactions cannot be remembered at glance. Therefore, these transactions must be recorded in different types of book. आता बिझनेस मध्ये आपण डेली जे पण ट्रान्झॅक्शन्स करतो, आपण आपल्या व्यवसायामध्ये ज्या डीलिंग्स करतो, तर दिवसभरात नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करतो. सकाळी बिझनेस ओपन केल्यापासून तर संध्याकाळी बिझनेस शटर डाऊन करेपर्यंत नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स आपण करतो. आणि नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स फक्त वरवर लक्षात ठेवणं, डोक्यात लक्षात ठेवणं पॉसिबल आहे का? नाहीये, पॉसिबल नाहीये. म्हणून हे जे डिफरंट टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स आहे ते अकाउंटच्या वेगवेगळ्या बुक्स मध्ये रेकॉर्ड केले जातात. काय म्हटलंय? देअरफॉर दीज ट्रान्झॅक्शन्स मस्ट बी रेकॉर्डेड इन डिफरंट टाइप्स ऑफ बुक. हे जे बिझनेसचे ट्रान्झॅक्शन्स आहेत हे वेगवेगळ्या अकाउंटच्या बुक्स मध्ये रेकॉर्ड केले जातात. He keep different accounting records. The number of book depend upon the size and nature of business and volume of transactions, but important book of account which must be maintained by every businessman are journal and ledger. सगळे ट्रान्झॅक्शन्स हे वेगवेगळ्या बुक्स मध्ये आपण रेकॉर्ड करू. मग अकाउंटचे किती बुक्स प्रिपेअर करायचे हे डिपेंड करतं त्या बिझनेसवर, नेचर ऑफ बिझनेसवर, किंवा नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स किती केले जातात, किंवा कशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स केले जातात, हे सगळं त्याच्यावर डिपेंड करतो. ठीक आहे ना? काय म्हटलंय? नंबर ऑफ बुक्स डिपेंड अपॉन द साइज, नेचर, बिझनेस अँड नेचर ऑफ बिझनेस अँड व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन, बट इम्पॉर्टंट बुक्स ऑफ अकाउंट्स which must be maintained by every businessman are journal and ledger.
परंतु प्रत्येक बिझनेसमॅन कंपल्सरी जर्नल आणि लेजर हे दोन अकाउंटचे बुक कंपल्सरी मेंटेन करेल म्हणजे करेल. जर्नल आणि लेजर व्यतिरिक्त अदर बुक्स ऑफ अकाउंट आहेत, पण ते डिपेंड करेल व्हॉल्यूम ऑफ बिझनेस, नेचर ऑफ बिझनेस याच्यावर डिपेंड करेल की कसे रेकॉर्ड मेंटेन करायचे. बट जनरली सर्वसामान्यपणे दोन बुक्स ऑफ अकाउंट प्रत्येक बिझनेसमॅन रेकॉर्ड करतो, मेंटेन करतो. कोणते? जर्नल आणि लेजर. जर्नल अँड लेजर. जर्नल इज द बुक एम्प्लॉइड टू क्लासिफाय. Journal is a book employed to classify or sort out transaction in the form of convenient for their subsequent entries in ledger. Journal keep record of daily financial transaction. It is also known as books of original entry. की अकाउंट मध्ये जेव्हा आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो तर अकाउंट रेकॉर्ड करताना सर्वात आधी तयार केलं जातं जर्नल. जर्नल. मग जर्नल हे काय आहे? जर्नल इज अ प्राइम बुक और प्रिन्सिपल बुक्स ऑफ अकाउंट्स. प्राइम बुक और प्रिन्सिपल बुक्स ऑफ अकाउंट्स. ऑल डेली ट्रांजैक्शंस, ऑल डे टू डे बिजनेस ट्रांजैक्शंस आर फर्स्ट रेकॉर्डेड इन जर्नल, देन पोस्ट इन टू लेजर. म्हणजे बिझनेसचे कोणतेही ट्रान्झॅक्शन असतील तर आधी ते कुठे रेकॉर्ड होतील? जर्नल मध्ये रेकॉर्ड होतील आणि नंतर ते पोस्ट होतील लेजर अकाउंट्सला. म्हणून जर्नलला काय म्हणतात? ते बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री. जर्नल इज ऑल्सो नोन ॲज बुक ऑफ ओरिजिनल एंट्री, कारण की सर्वात पहिले ट्रान्झॅक्शन कुठे रेकॉर्ड झालाय? जर्नल मध्ये रेकॉर्ड झालाय. म्हणून जर्नलला काय म्हटलं जातं? बुक ऑफ ओरिजिनल एंट्री. हे लक्षात ठेवायचं. When the journal transactions are recorded, when the journal transactions are recorded in the journal, it becomes journal entry. म्हणजे जर्नल मध्ये आपण ट्रान्झॅक्शन जेव्हा रेकॉर्ड करतो तेव्हा त्याला काय म्हणतात? जर्नल एंट्रीज म्हणतात. जर्नल बुक मध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड जेव्हा आपण करतो तर आपण त्याला काय म्हणतो? जर्नल एंट्रीज म्हणतो. जर्नल एंट्रीज कन्सिस्ट ऑफ नेम ऑफ डेबिट and name of credit involve the financial transaction with a brief narration. Journal is a book in which the business transactions are first recorded in chronological order. Chronological order means date wise in order in which they take place. ठीक आहे. म्हणजे जर्नल मध्ये आपण जे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो त्याला आपण म्हणतो जर्नल एंट्री. ठीक आहे. समजते सगळ्यांना? जर्नल मध्ये, जर्नल बुक मध्ये जेव्हा तुम्ही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतात तेव्हा त्याला काय म्हणतात? जर्नल एंट्रीज असं म्हणतात. जर्नल मध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना नेहमी कोणत्या ऑर्डर प्रमाणे? क्रोनॉलॉजिकल ऑर्डर प्रमाणे. मग क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे काय? डेट वाईज असेंडिंग ऑर्डर. डेट वाईज असेंडिंग ऑर्डर म्हणजे 1 एप्रिलला आपण जे ट्रान्झॅक्शन केले ते आधी रेकॉर्ड होतील, नंतर 2 एप्रिलचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतील, नंतर 3 एप्रिल, नंतर 4 एप्रिल. असं होईल का? पहिले 10 एप्रिलचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करून घ्या, नंतर 1 एप्रिलचे रेकॉर्ड करू. पॉसिबल आहे का? नाही. कारण की जेव्हा आपण जर्नल बुक मेंटेन करू, जर्नल मध्ये आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करू तर डेट वाईज असेंडिंग ऑर्डर प्रमाणे, म्हणजे ट्रान्झॅक्शन जो आधी झाला असेल त्याची नोंद आधी केली जाईल आणि नंतरचा तारखेचे जे ट्रान्झॅक्शन ते रेकॉर्ड केले जातील. त्याला म्हणतात क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. मग क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे काय? डेट वाईज असेंडिंग ऑर्डर. म्हणजे अकाउंटिंग करताना एप्रिल टू मार्च डेट वाईज असेंडिंग ऑर्डर प्रमाणे ट्रान्झॅक्शन काय केले जातात? रेकॉर्ड केले जातात. जनरली द डिफरंट टाइप ऑफ बुक ऑफ अकाउंट आर मेंटेन बाय अ बिझनेसमॅन फॉर रेकॉर्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन. ही मेंटेन प्रायमरी बुक अँड सेकंडरी बुक. Primary book include journal, a journal proper and special journal, which includes purchase book, sales book, purchase return book, sales return book, bill receivable, bills payable, and secondary book include journal ledger. बघा, जो बिझनेसमॅन आहे तो वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करतो. मग त्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये जर्नल आणि लेजर हे दोन मेन आहेत. पण या जर्नलचे पण काही सब डिव्हिजन आहेत. या जर्नलचे सुद्धा काय आहे? सब डिव्हिजन. त्याला आपण सबसिडियरी बुक म्हणतो.
जसं परचेस बुक असेल तर त्याच्यामध्ये सगळे परचेस ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करू. सेल्स बुक असेल तर सेलचे ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करू. बिल रिसिवेबल, बिल्स पेबल, बरोबर. याप्रमाणे सेपरेट टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन साठी सेपरेट जर्नलचे बुक प्रिपेअर केले जातात. त्याला आपण सबसिडियरी बुक म्हणतो. समजतंय? मग सबसिडियरी बुक म्हणजे काय, तर सब डिव्हिजन ऑफ जर्नल, जर्नलचे सब डिव्हिजन आहे, त्याला आपण सबसिडियरी बुक म्हणतो. ठीक आहे. पण दोन सगळ्यात महत्वाचे बुक या ठिकाणी मेंटेन केले जातात, जर्नल आणि लेजर्स. तर जर्नल हे प्रायमरी आहे आणि लेजर एक आहे सेकंडरी आहे. बघ आता जर्नल म्हणजे काय, आता तुम्हाला इथं समजलंय की बुक्स ऑफ अकाउंट कशा पद्धतीने मेंटेन केले जातात. जनरली दोन बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केले जातात, जर्नल आणि लेजर, किंवा काही ठिकाणी सबसिडियरी बुक सुद्धा मेंटेन केले जातात. मग आता आपण जातोय जर्नलवर. सगळ्यात आधी आपण समजून घेऊ जर्नल म्हणजे काय. ठीक आहे. द वर्ड जर्नल इज डिराइव्ड फ्रॉम द फ्रेंच वर्ड जर. आता हा जो जर्नल शब्द आहे, हा जर्नल शब्द हा कशापासून तयार झालेला आहे. फ्रेंच लँग्वेज मध्ये एक वर्ड होता, त्याला आपण म्हणू जर. तर या जर शब्दापासून तयार झालेला वर्ड आहे जर्नल. ठीक आहे. द वर्ड जर्नल इज डिराइव्ड फ्रॉम द फ्रेंच वर्ड जर मीन्स अ डे. या जरचा अर्थ काय होतो, डे. मग जर्नलचा अर्थ काय होईल, डे बुक. समजतंय? जर्नल हा शब्द आला कुठून, फ्रेंच वर्ड या जर, आणि याचा अर्थ होतो डे. मग जर्नलचा अर्थ काय झाला, डे बुक. ठीक आहे. Therefore, journal means daily record. म्हणजे याचा अर्थ झाला जर्नल म्हणजे काय, डेली रेकॉर्ड. अ जर्नल कंटेन अ डेली रेकॉर्ड ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स अँड हेन्स इट हॅज बीन नेम्ड. So as soon as a transaction keep place, its debit and credit aspect are analyzed and forced to all record chronologically. In other words, their occurrence. Journal is a book of original entry or primary book. Journal is a book of original entry or primary book. तर दोन तीन स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवा. नंबर एक, जर्नल हे प्रायमरी बुक आहे, प्रिन्सिपल बुक आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री. जर्नल हा जो शब्द आहे आला कुठून, फ्रेंच वर्ड जर या शब्दापासून तयार झालेला शब्द आहे. जर याचा अर्थ काय होतो, डे. मग जर्नलचा अर्थ काय, डेली रेकॉर्ड म्हणजे डे बुक. या पद्धतीने हा जर्नल शब्द तयार झालेला आहे. ठीक आहे. आता काही डेफिनेशन्स अजून या ठिकाणी दिलेल्या आहेत. अ जर्नल इज अ बुक ऑफ एम्प्लॉईड टू क्लासिफाय ऑर sort out transaction in a form of convenient for their subsequent entry in the ledger. म्हणजे लेजर अकाउंटला एंट्री पोस्ट करण्यासाठी ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करणं कसं सोपं होईल या पद्धतीने व्यवसायामध्ये जे कर्मचारी काम करतायत ते काय करतात, जर्नल तयार करून घेतात. अकॉर्डिंग टू द डिक्शनरी ऑफ अकाउंटिंग रिटन बाय एरिक कोल्लर, अ जर्नल इज अ बुक ऑफ ओरिजिनल एंट्री are recorded transactions not provided for a specialized journal. म्हणजे जर्नल एक आहे, एक ओरिजिनल एंट्री, त्या ठिकाणी सगळे ट्रान्झॅक्शन्स आपण रेकॉर्ड केलेले आहेत. ठीक आहे. तर एवढं या ठिकाणी काय करायचं तुम्ही लक्षात ठेवायचं, डेफिनेशन्स वगैरे. मग आता याचं काही युटिलिटीज दिलेल्या आहेत. इम्पॉर्टंट अँड युटिलिटी ऑफ जर्नल, की या जर्नलचं इम्पॉर्टंट काय किंवा या जर्नलचा वापर कसा होतो. ठीक आहे. Importance and utility of journal. Journal is an important book in bookkeeping. Bookkeeping मतलब सर्वात महत्वाचं बुक आहे जर्नल. All business organizations keep the journal. जितके पण बिझनेस ऑर्गनायझेशन्स असतील, जितके पण टाइप्स ऑफ बिझनेस असतील, सर्वजण काय करतात, जर्नल मेंटेन करतात. द इम्पॉर्टंट अँड युटिलिटीज ॲज फॉलोज. आता इम्पॉर्टंट काय त्याचं बघा. This is the principal book of account. It include all types of account of business. जर्नल एक आहे, प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट आहे आणि याच्यामध्ये बिझनेस रिलेटेड जितक्या प्रकारचे अकाउंट असतील सर्व इन्क्लूड असतात. इट शोज ऑल नेसेसरी इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ट्रान्झॅक्शन्स.
ट्रान्झॅक्शन रिलेटेड जी पण इन्फॉर्मेशन पाहिजे ती तुम्हाला जर्नल मध्ये मिळेल, की आपण ट्रान्झॅक्शन कोणत्या तारखेला केलेला आहे, ट्रान्झॅक्शन काय केलेलं आहे, ट्रान्झॅक्शन कॅश आहे का क्रेडिट आहे, ट्रान्झॅक्शन मध्ये 2 अकाउंट कोणते, ट्रान्झॅक्शन आपण कितीचा केलेला आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे मिळून जाईल, जर्नल मध्ये मिळून जाईल. ठीक आहे. नंबर 3, द जर्नल हॅज डेट वाइज रेकॉर्ड ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन्स with detail about account. It help to understand the event when it took place. म्हणजे काय की जर्नल मध्ये सगळे रेकॉर्ड हे डेट वाईज रेकॉर्ड केले जातात, म्हणजे डेट बाय डेट सगळे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात आणि रेकॉर्ड करताना त्या ठिकाणी पूर्ण डिटेल्स मध्ये तो ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केला जातो, म्हणजे इन फ्युचर तो आपल्याला लगेच समजू शकतो की आपण कोणत्या तारखेला कोणता ट्रान्झॅक्शन आणि कितीचा ट्रान्झॅक्शन केलेला आहे. The journal is subsidiary book in which all day-to-day transactions are recorded first in chronological order in debit and credit form and with the amount of each transactions. म्हणजे काय की जर्नल एक आहे सबसिडियरी बुकचाच एक भाग आहे. ठीक आहे. सबसिडियरी बुक याचाच एक तो सबसिडियरी बुकला आपण मराठीमध्ये काय म्हणू, सहाय्यक पुस्तके. सबसिडियरी बुक म्हणजे काय, सहाय्यक पुस्तके, की बुक्स ऑफ अकाउंट, लेजर वगैरे फायनल रिपोर्ट तयार करण्यासाठी जी बुक्स ऑफ अकाउंट्स आपल्याला मदत करतात त्याला आपण जर्नल म्हणतो, त्याला आपण सबसिडियरी बुक असं म्हणतो. ठीक आहे. की या जर्नल मध्ये सगळे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात डेबिट आणि क्रेडिट फॉर्म मध्ये, विथ अमाऊंट, डेबिट आणि क्रेडिट फॉर्म मध्ये. नंबर 5, अकाउंटिंग प्रोसिजर इज फॉलोड ऑन द बेसिस ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट्स. म्हणजे अकाउंटिंग प्रोसिजर जी आहे, म्हणजे अकाउंटिंग तुम्ही जे करणार आहे, जे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार आहे कोणत्या बेसिसवर, ऑन द बेसिस ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट्स. आपण बघितलं आधी वाउचर्स म्हणजे काय की विदाउट डॉक्युमेंट ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होणार नाही, म्हणजे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी तुमच्याकडे काय पाहिजे, मग जर्नल एंट्री करण्यासाठी पण काय पाहिजे, डॉक्युमेंट लागेल ना. समजा तुम्ही अकाउंटिंग करताय, टॅली मध्ये पण तुम्ही एंट्री करताय, मग परचेस एंट्री करण्यासाठी परचेस इनवॉइस पाहिजे, सेल्स एंट्री करण्यासाठी सेल्स इनवॉइस पाहिजे, रिसिप्ट पेमेंट एंट्री करण्यासाठी तुमच्याकडे रिसिप्ट वाउचर पाहिजे, पेमेंट वाउचर पाहिजे. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याकडे अकाउंटिंग डॉक्युमेंट पाहिजे, त्याच्याच बेसिसवर ट्रान्झॅक्शन काय केले जातात, रेकॉर्ड केले जातात. द नॅरेशन प्रोव्हाइड अ ब्रीफ एक्सप्लेनेशन अबाउट द ट्रान्झॅक्शन. की प्रत्येक एंट्री रेकॉर्ड केल्यानंतर, जसं आता या ठिकाणी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्यात बरोबर, तर इथे ब्रॅकेट्स मध्ये पर्टिक्युलर कॉलम मध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्यानंतर ब्रॅकेट्स मध्ये लिहायचंय तुम्हाला नॅरेशन्स. काय लिहायचंय, नॅरेशन. मग नॅरेशन म्हणजे काय, तर नॅरेशनचा अर्थ काय होतो, ब्रीफ एक्सप्लेनेशन अबाउट द ट्रान्झॅक्शन. ही जो ट्रान्झॅक्शन आपण केलेला आहे त्या ट्रान्झॅक्शनचं डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी लिहायचं, त्याला नॅरेशन म्हणतात. ब्रीफ एक्सप्लेनेशन अबाउट द ट्रान्झॅक्शन, की जो आपण व्यवहार केलेला आहे टॅलीमध्ये पण एंट्री केल्यानंतर काय लिहितात तुम्ही, नॅरेशन लिहितात. मग नॅरेशन का गरजेचं आहे, कारण की नॅरेशन वरनं तुम्हाला कळतं की आपण ट्रान्झॅक्शन का केलाय, कोणाशी केलाय, त्याची काही डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी लिहावी लागते. म्हणून प्रत्येक एंट्री नंतर नॅरेशन मस्ट आहे, महत्वाचं आहे, ते आपण लिहिलंच पाहिजे. ठीक आहे. द नॅरेशन प्रोव्हाइड अ ब्रीफ एक्सप्लेनेशन अबाउट द ट्रान्झॅक्शन. इट हेल्प टू इन्क्रीज क्लिअरिटी ऑफ एव्हरी ट्रान्झॅक्शन. म्हणजे क्लिअरिटी ऑफ एव्हरी ट्रान्झॅक्शन, की समजा इन फ्युचर काही डिस्प्यूट झालं तर नॅरेशन जर तुम्ही डिटेल मध्ये लिहिलं असेल तर त्या नॅरेशन्स वरनं आपल्याला क्लिअर होऊन जातं की आपण प्रॉपर ट्रान्झॅक्शन काय केलेलं आहे, म्हणजे क्लिअरिटी येऊन जाते आपल्याला बरोबर. म्हणून नॅरेशन लिहिणं गरजेचं आहे. नॅरेशन ऑलवेज स्टार्ट विथ द वर्ड ऑफ बिईंग ऑर फॉर. नॅरेशनची सुरुवात कशाने करायची तुम्हाला, बिईंगने किंवा फॉरने. एक तर सुरुवातीला बिईंग लिहितात किंवा फॉर लिहितात. नंबर 7, इट हेल्प टू फाइंड अँड प्रिव्हेंट एरर्स. जर तुम्ही प्रॉपर जर्नल मेंटेन केलं असेल तर ज्या मिस्टेक्स होतात आपल्याकडनं त्या कमी होऊन जातील, म्हणजे मिस्टेक्स होणारच नाही, कारण की ट्रान्झॅक्शन प्रॉपर लक्षात पण राहतील आपल्या. ठीक आहे. म्हणून इथे काय म्हटलंय, जर्नल हेल्प टू फाइंड अँड प्रिव्हेंट एरर, की आपल्या अकाउंट मध्ये काही चुका असतील, काही एरर्स असतील तर ते आपण सहज फाइंड आउट करू शकतो. इट हेल्प टू चेक अरिथमेटिक ऍक्युरेसी ऑफ द ट्रान्झॅक्शन्स. इट हेल्प
टू अरिथमेटिक ऍक्युरेसी ऑफ ट्रान्झॅक्शन्स, म्हणजे ट्रान्झॅक्शन्स लिहिताना आपल्याकडनं काही अमाऊंट मध्ये मिस्टेक झाली का, ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला समजून जातं. इट हेल्प इन प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट, फायनल अकाउंट प्रिपेअर करताना सुद्धा याची तुम्हाला मदत होते, कारण की याच्यावरूनच तुम्हाला नंतर मग लेझर क्लोज, ट्रायल बॅलन्स आणि त्याच्यावरनं फायनल अकाउंट आपण तयार करतो. तर या पद्धतीने जर्नल खूप महत्वाचं आहे. मग आता जर्नलचा जो फॉर्मॅट आहे ना तो या पद्धतीने, स्पेसिमेन म्हणा, फॉर्मॅट्स, रुलिंग, प्रो फार्मा ऑफ जर्नल, सगळ्यांचा अर्थ एकच आहे. ठीक आहे, रुलिंग ऑफ जर्नल, प्रो फार्मा ऑफ जर्नल, किंवा काही फॉर्मॅट म्हणतात किंवा काही काय म्हणतात, स्पेसिमेन. स्पेसिमेन, फॉर्मॅट, रुलिंग, रुलिंग म्हणजे नियम, की जर्नल अकाउंट प्रिपेअर करण्याचा नियम काय आहे. ठीक आहे, आणि प्रो फार्मा कशा पद्धतीने तयार करतात. तर सगळ्यात पहिले ज्या बिझनेसचं तुम्ही अकाउंट मेंटेन करताय त्या बिझनेसचं किंवा त्या व्यक्तीचं नाव इथे लिहिलं जातं. समजा आपण लिहितोय मॅक अकॅडमीचा अकाउंट करताय तुम्ही, मग इथे सगळ्यात पहिले काय लिहिणार, जर्नल ऑफ मॅक मॅनेजमेंट अकॅडमी, इन द बुक्स ऑफ मॅक अकॅडमी. सगळ्यात पहिले हेडिंग द्यावी लागेल, नाही तर सगळं बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करून घ्याल आणि हे समजणार नाही तो अकाउंट कोणत्या बिझनेसचा आहे. म्हणून सगळ्यात पहिले काय करायचंय, नाव लिहायचं, नेम ऑफ द फर्म. नंतर जर्नलमध्ये 5 कॉलम्स तयार केले जातात. पहिलं कॉलम तयार केलं जातं डेट, सेकंड कॉलम पर्टिक्युलर्स, तिसरं कॉलम तयार केलं जातं एलेट म्हणजे लेजर फोलिओ, चौथं कॉलम तयार केलं जातं डेबिट अमाऊंट आणि 5वं कॉलम तयार केलं जातं क्रेडिट अमाऊंट. जर्नलचे किती कॉलम आहेत, 5. पहिलं कॉलम डेट, दुसरं, तिसरं, नंबर 4, नंबर 5 क्रेडिट अमाऊंट. या पद्धतीने 5 कॉलम तयार केले जातात. ठीक आहे, मग डेट कॉलम वरनं तुम्हाला काय लक्षात येईल, इन दिस कॉलम ऑफ जर्नल रेकॉर्ड ऑफ द इयर, मंथ अँड डेट ऑफ एव्हरी ट्रान्झॅक्शन. म्हणजे या डेट कॉलम मध्ये आपण ट्रान्झॅक्शन कोणत्या तारखेला केलेलं आहे ते आपल्याला कळतं. म्हणजे इथे लिहिताना तुम्हाला काय लिहायचंय, डेट, मंथ आणि इयर ते मेन्शन करायचंय. त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की आपण पर्टिक्युलर कोणत्या तारखेला ट्रान्झॅक्शन केलेलं आहे. पर्टिक्युलर कॉलम वरनं काय लक्षात येईल, तर पर्टिक्युलर, इन पर्टिक्युलर कॉलम द जर्नल एंट्री इज पास इन 3 स्टेप्स. या पर्टिक्युलर कॉलम मध्ये जी जर्नल एंट्री आहे ती रेकॉर्ड करताना 3 स्टेप मध्ये लिहिली जाते. 3 स्टेप मध्ये. पहिली स्टेप म्हणजे काय, डेबिट अकाउंट. इट रेकॉर्ड द नेम ऑफ द अकाउंट टू बी डेबिटेड. म्हणजे या पर्टिक्युलर मध्ये सर्वात आधी कोणतं अकाउंट लिहायचंय, इट रेकॉर्ड द नेम ऑफ अकाउंट टू बी डेबिटेड म्हणजे नंबर 1 सगळ्यात आधी जे अकाउंट डेबिट आहे ते लिहायचंय. म्हणजे डेबिट अकाउंटच आधी लिहायचंय. ठीक आहे, समजा कॅश डिपॉझिट टू बँक, आपण बँकेत कॅश डिपॉझिट केली. मग बँकेत जर आपण कॅश डिपॉझिट केली त्याची एंट्री काय करणार, बँक इज अ रिसिव्हर, बँक अकाउंटला डेबिट आणि कॅश अकाउंटला क्रेडिट. मग एंट्री काय करणार, बँक अकाउंट डेबिट टू कॅश. मग बँक अकाउंटला तुम्ही डेबिट केलंय ना, मग जर्नल मध्ये लिहिताना इथे सुरुवातीला तुम्ही लिहितात नेम ऑफ द अकाउंट डेबिट म्हणजे बँक अकाउंट. नंतर क्रेडिट कोणत्या अकाउंटला केलंय, कॅश अकाउंटला. मग इथे तुम्ही लिहितात टू कॅश अकाउंट. बरोबर, म्हणजे पहिली स्टेप, इट इज रेकॉर्ड नेम ऑफ द अकाउंट ऑफ डेबिट. दुसरी स्टेप, क्रेडिट अकाउंट, इट रेकॉर्ड द नेम ऑफ द अकाउंट टू बी क्रेडिटेड. ठीक आहे, आणि तिसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला काय लिहायचंय, नॅरेशन लिहायचं. तिसऱ्या स्टेप मध्ये काय लिहायचंय, नॅरेशन म्हणजे ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द जर्नल एंट्री. तर या पद्धतीने जे चौथं कॉलम आहे लेझर फोलिओ. मग आता लेझर फोलिओचं काम काय या ठिकाणी बघा, जर्नल सगळ्यात पहिले ट्रान्झॅक्शन कुठे रेकॉर्ड होतंय, जर्नल मध्ये. मग जर्नल मध्ये रेकॉर्ड केलेलं ट्रान्झॅक्शन तुम्हाला कुठे पोस्ट करायचंय, लेझर मध्ये. मग आता समजा मी एखादी एंट्री केलेली आहे, या ठिकाणी आपण एंट्री केली. ठीक आहे, इथे आपण लिहिलं बँक अकाउंट डेबिट टू कॅश, बँक अकाउंटला डेबिट केलंय. तर इथे मी काय करेन की लेझर अकाउंट जा बुक्स मध्ये, लेझर अकाउंट जा बुक्स ऑफ अकाउंट आपण मेंटेन केलं असेल त्या बुक्स ऑफ अकाउंटला बँक अकाउंट ज्या पेज नंबर वरती असेल ते पेज नंबर मी इथे टाकेन. म्हणजे इन फ्युचर मला जर क्रॉस चेक करायचं असेल की बँक अकाउंटला डेबिट केलंय पण बँकेत रेकॉर्ड केलंय का, बँकेचा लेझरला याची पोस्टिंग झाली का,
मला चेक करायचंय. मग इथे मी काय करेल, बँक अकाउंट लेझरचा ज्या पेज नंबर वरती असेल ते पेज नंबर मी इथे लिहून घेईन. म्हणजे मला इथूनच कळेल की लेझरचा कोणत्या पेजवर जायचंय, ते पेज नंबर वर गेलो तर तुम्हाला बँक अकाउंट दिसेल. समजतंय? म्हणजे जर्नल मधून आपण एंट्री कुठे पोस्ट करणार आहे, लेझरला. तर ही एंट्री लेझरला कोणत्या पेज नंबर वरती तुम्ही पोस्ट केलेली आहे ते तुम्हाला इथे कळतं. याला म्हणतात लेझर फोलिओ. ठीक आहे, लेझर फोलिओ. इट मीन्स पेज नंबर ऑफ लेझर. द ट्रान्झॅक्शन्स एंटर्ड इन द जर्नल आर पोस्टेड टू द लेझर. म्हणजे जर्नल मध्ये रेकॉर्ड केलेले ट्रान्झॅक्शन्स आपण नंतर काय करतो, लेझर मध्ये पोस्ट करतो. In this column, the page number should be recorded against each and every account at the time of posting in the ledger. आणि जेव्हा जेव्हा आपण जर्नल एंट्री लेझर अकाउंटला पोस्ट करू तेव्हा त्या जर्नल एंट्री मध्ये LF कॉलम मध्ये आपण लेझरचं पेज नंबर टाकणार आहे. The folio number may be written in the red ink to काय म्हटलंय, different them from the amount. ते कशामध्ये लिहावं लागेल, रेड इंक मध्ये लिहायचं. कशामध्ये, रेड इंक मध्ये. का, कारण की अमाऊंट तुम्ही ब्लॅक किंवा ब्ल्यू इंकने लिहिलंय तर ते पेज नंबर दिसायला पाहिजे व्यवस्थित, म्हणून ते रेड इंकने लिहिण्याची प्रथा आहे. मग डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट हे दोन कॉलम आहे. इन दिस कॉलम द अमाऊंट ऑफ डेबिट अकाउंट इज रिटर्न. ज्या अकाउंटला तुम्ही डेबिट केलंय त्याची अमाऊंट डेबिट कॉलम मध्ये लिहायची. क्रेडिट अकाउंट, credit amount. In this column the amount of credit account is written. ज्या अकाउंटला तुम्ही क्रेडिट केलंय त्याची अमाऊंट क्रेडिट कॉलम मध्ये लिहायची. समजतंय? तर या पद्धतीने जर्नलचे किती कॉलम, 5. डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट अमाऊंट अँड क्रेडिट अमाऊंट. आता मी काय करेल, तुम्हाला इथे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करून दाखवतो की कशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात. कशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात. समजा एक ट्रान्झॅक्शन आहे, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1,00,000. आपण 1,00,000 रुपयाने बिझनेस स्टार्ट केला. हा ट्रान्झॅक्शन आहे. ठीक आहे, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ऑफ ₹1,00,000. आपण 1,00,000 रुपयाने बिझनेस स्टार्ट केला. आता हा ट्रान्झॅक्शन्स आपल्याला जर्नल मध्ये रेकॉर्ड करायचा. ठीक आहे, मग आधी आपण काय करू, जर्नल बुक प्रिपेअर करू. समजा आपण या पद्धतीने जर्नल बुक प्रिपेअर केलं. ठीक आहे, इथे आपण आधी लिहिणार इन द बुक्स ऑफ, नंतर आपण लिहितो जर्नल. सगळ्यात पहिलं कॉलम डेट, सेकंड पर्टिक्युलर्स, LF, डेबिट अमाऊंट अँड क्रेडिट अमाऊंट. ठीक आहे ना. आता बघा ट्रान्झॅक्शन्स जर्नल मध्ये कसं रेकॉर्ड करतात व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, ट्रान्झॅक्शन्स जर्नल मध्ये रेकॉर्ड कसं करायचंय. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1,00,000. आपण 1,00,000 रुपयाने बिझनेस स्टार्ट केलाय. मग आता 1,00,000ने बिझनेस स्टार्ट केला हे तर तुम्हाला माहिती आहे की डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम प्रमाणे प्रत्येक ट्रान्झॅक्शन्स मध्ये 2 ऍस्पेक्ट असतात. म्हणजे ट्रान्झॅक्शनचे 2 बाजू असतात. जर 2 ऍस्पेक्ट असतील तर 2 अकाउंट असतील. 2 अकाउंट असेल तर एक डेबिट असेल तर दुसरा अकाउंट क्रेडिट असेल. आणि अकाउंट डेबिट आणि क्रेडिट यांची जी अमाऊंट आहे ती नेहमी काय असते, इक्वल असते, सेम असते. हा रूल आहे डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचा. ठीक आहे ना. मग आता बघा, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1,00,000. आपण 1,00,000 रुपयाने बिझनेस स्टार्ट केला. याच्यात कोणते 2 अकाउंट इन्व्हॉल्व आहे. स्टार्टेड बिझनेस म्हणजे एक अकाउंट येईल कॅपिटल अकाउंट, करेक्ट आहे. अँड स्टार्टेड बिझनेस विथ कॅश तर सेकंड अकाउंट काय येईल, कॅश अकाउंट येईल. कॅपिटल अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे, कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे. कॅपिटल अकाउंट पर्सनल म्हणजे ओनरचा अकाउंट आहे नाही. मग कॅपिटल अकाउंट पर्सनल अकाउंट आहे, डेबिट द रिसिव्हर. मग आता मला सांगा, बिझनेस स्टार्ट केला तर बिझनेसला 1,00,000 रुपये दिले कोणी, ओनरने. म्हणजे ओनर इज अ गिव्हर ऑफ कॅश.
ओनर हा कॅश देणार आहे. कॅपिटल अकाउंट म्हणजे ओनरचा अकाउंट आहे ना, तर ओनर इज गिव्हर ऑफ कॅश म्हणजे कॅपिटल अकाउंटला काय करणार, क्रेडिट करणार. कॅपिटल अकाउंटला क्रेडिट. आणि कॅश रिअल अकाउंट आहे. डेबिट वॉट कम इन, क्रेडिट वॉट गोज आउट. आपण 1,00,000ने बिझनेस स्टार्ट केला म्हणजे 1,00,000 रुपये कॅश आपल्या व्यवसायामध्ये आली. कॅश कम्स इन. म्हणून रिअल अकाउंटचा रूल प्रमाणे कॅश अकाउंटला डेबिट करणार. तर कॅश अकाउंटला तुम्ही डेबिट केलं. ठीक आहे. ₹1,00,000 कॅपिटल अँड ₹1,00,000 कॅश. दोघं अमाऊंट सेम असतील. आता हे तर आपण फक्त समजून घेतलं की डेबिट कोणत्या अकाउंटला करायचं आणि क्रेडिट कोणत्या अकाउंटला करायचंय. पण आता हा ट्रान्झॅक्शन आपल्याला प्रॉपर जर्नल मध्ये रेकॉर्ड करायचा आहे. मग काय लक्षात ठेवणार, सगळ्यात पहिले डेट, की आपण ट्रान्झॅक्शन कोणत्या तारखेला केलंय. जर तुम्हाला डेट दिली असेल तर डेट लिहा, डेट दिली नसेल तर सिरियल नंबर टाका, जो पण असेल तो. पण इथे काय लिहायचं, ऑलवेज डेट, नेहमी तारीख लिहायची. इथे डेट नाही म्हणून आपण नंबर 1 लिहिलं. नंतर पर्टिक्युलर कॉलम, पर्टिक्युलर कॉलमचा 3 स्टेप बोललोय मी तुम्हाला. पर्टिक्युलर कॉलमचा 3 स्टेप कोणते आहे. पहिली स्टेप काय आहे, डेबिट अकाउंट, म्हणजे इट रेकॉर्ड द नेम ऑफ द अकाउंट इज टू बी डेबिटेड. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला डेबिट अकाउंटच लिहायचे, डेबिटचीच नोंद करायची, क्रेडिटची नाही. जरी ते तुम्ही कॅपिटल अकाउंट आधी क्रेडिट म्हटले नंतर कॅश अकाउंट डेबिट, ते तर फक्त समजण्यासाठी. पण ज्यावेळेस तुम्ही जर्नलमध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड कराल तर जर्नलमध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना पहिली स्टेप काय आहे, डेबिट अकाउंट. म्हणजे आधी डेबिट अकाउंटच रेकॉर्ड करायचं. मग कोणतं अकाउंट डेबिट आहे, कॅश. मग इथे लिहायचंय कॅश अकाउंट्स, बरोबर. आणि LF ही जी लाईन्स आपण ड्रॉ केली आहे या ठिकाणी लिहायचंय तुम्हाला DR, म्हणजे DR म्हणजे डेबिट. म्हणजे याचा अर्थ तुम्ही कॅश अकाउंटला डेबिट केलंय. ठीक आहे. नंतर कॅपिटल अकाउंटला क्रेडिट केलंय. दुसरी स्टेप काय आहे, इट रेकॉर्ड द नेम ऑफ द अकाउंट टू बी क्रेडिटेड. म्हणजे सेकंड स्टेप मध्ये जितके पण अकाउंट क्रेडिट असेल त्यांची नोंद करा. आधी डेबिट, मग 1 अकाउंट असो, 2 असो, 10 असो का 100 असो, कितीही अकाउंट असो, आधी कोणते अकाउंट लिहिणार, डेबिट अकाउंटच लिहिणार. समजा एखादं ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामध्ये 10 अकाउंट आहे, 4 डेबिट आणि 6 क्रेडिट आहे. म्हणजे 4 डेबिट आहे त्या आधी, जे 6 क्रेडिट आहे त्यानंतर. म्हणजे 1 अकाउंट असो, 2, 3, 4 किती अकाउंट असो, जर्नल मध्ये रेकॉर्ड करताना आधी कोणतं अकाउंट लिहिणार, डेबिट अकाउंटच लिहिणार, बरोबर. नंतर क्रेडिट. मग आता सेकंड स्टेप, क्रेडिट कोणत्या अकाउंटला केलंय, कॅपिटल अकाउंटला. मग क्रेडिट कॅपिटल अकाउंटला केलंय तर मग सेकंड स्टेप मध्ये लिहावं लागेल तुम्हाला कॅपिटल अकाउंट. मग समजा आपण असं लिहिलं कॅपिटल अकाउंट आणि ते क्रेडिट दिलं, बरोबर. मग लिहिताना मिस्टेक होण्याचे चान्सेस जास्त आहे. डेबिट क्रेडिट समजणार नाही लवकर. गाई मध्ये इथे बी डेबिट होऊन गेलं, इथे बी डेबिट होऊन गेलं, मग समजणारच नाही की एंट्री प्रॉपर काय, कोणतं अकाउंट डेबिट आणि कोणतं अकाउंट क्रेडिट आहे. प्रॉब्लेम येईल ना. म्हणून त्यांनी काय केलं की इथे क्रेडिट न लिहिता थोडासा नियम बदलून घेतला की जेव्हा तुम्ही क्रेडिट रेकॉर्ड करणार क्रेडिट अकाउंट, तर सुरुवातीला तुम्हाला टू हा शब्द इथे काय करायचंय, लिहायचंय. म्हणजे आधी लिहायचंय तुम्हाला स्पेस, जागा सोडून द्यायची इथे. नंतर टू कॅपिटल अकाउंट आणि इथे काही लिहायची गरज नाही. म्हणजे मिस्टेक होण्याची चान्सेस नाही. इथे लिहिलंय म्हणजे 100% डेबिट आहे, इथे आधी 2 लिहिलंय म्हणजे 101% आहे क्रेडिटच अकाउंट आहे, बरोबर. म्हणून जेव्हा तुम्ही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार जर्नल मध्ये तर आधी डेबिट लिहा. डेबिट लिहिल्यानंतर जे अकाउंट डेबिट आहे त्याचा शेवटी जर्नल या लाईनला लागून इथे काय लिहायचंय, DR मेन्शन करावं लागेल. नंतर क्रेडिट अकाउंट लिहा. क्रेडिट लिहिताना आधी स्पेस, जागा सोडून द्यायची. नंतर 2 लिहायचं आधी, मग कॅपिटल अकाउंट लिहायचं. ठीक आहे, हा फॉर्मॅटच आहे. आणि तिसरी स्टेप काय आहे, नॅरेशन. मग इथे नॅरेशन लिहायचंय. मग नॅरेशन म्हणजे काय, ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ ट्रान्झॅक्शन, की तुम्ही जो ट्रान्झॅक्शन केलेलं आहे त्याची डिटेलमध्ये तुम्हाला इथे माहिती लिहायची. मग ट्रान्झॅक्शन काय आपलं, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1,00,000, 1,00,000 आपण बिझनेस स्टार्ट केलाय. मग नॅरेशन कशाने सुरुवात करणार, बिंग ऑर फॉर. बिंग ने केलं तरी चालेल, फॉर FOR लिहिलं तरी चालेल. मग आपण इथे लिहू आणि नॅरेशन नेहमी ब्रॅकेट मध्ये लिहायचं. बिंग स्टार्टेड बिझनेस ब्रॅकेट कम्प्लीट, हे झालं नॅरेशन.
ठीक आहे. LF कॉलम जेव्हा आपण प्रॅक्टिकली रिअल मध्ये अकाउंट करू एखाद्या बिझनेसचं, तेव्हाच तुम्हाला LF कॉलमचा यूज होईल. ठीक आहे. कारण की जेव्हा आपण लेजर अकाउंट तयार करू तेव्हा कॅश अकाउंट लेजरचा कोणत्या पेजवर येते पेज नंबर इथे लिहायचं. कॅपिटल अकाउंट लेजरचा कोणत्या पेजवर येते इथे पेज नंबर लिहायचं. ते प्रॅक्टिकली तुम्ही एखाद्या फर्मचं रिअल अकाउंट करणार तेव्हा, पण इथे ते काही लिहायची गरज नाही, इथे डॅश करून द्या. नंतर डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट. मग डेबिट अमाऊंट मध्ये काय लिहायचंय तुम्हाला, इन दिस कॉलम द अमाऊंट ऑफ डेबिट अकाउंट इज रिटन. द अमाऊंट ऑफ डेबिट अकाउंट म्हणजे ज्या अकाउंटला तुम्ही डेबिट केलंय त्याची अमाऊंट तुम्हाला इथे लिहायची. मग कॅश किती आली आपल्याकडे, ₹1,00,000. मग इथे लिहायचंय ₹1,00,000. नंतर कॅपिटल अकाउंटला क्रेडिट केलंय, मग कॅपिटल अकाउंट मध्ये लिहायचंय क्रेडिट केलंय म्हणून क्रेडिट अमाऊंट मध्ये लिहायचंय ₹1,00,000. आणि एक ट्रान्झॅक्शन पूर्ण रेकॉर्ड झालं तर पर्टिक्युलर कॉलम मध्ये लाईन्स ड्रॉ करून घ्यायचे, म्हणजे एक ट्रान्झॅक्शन या ठिकाणी तुम्ही कंप्लीट रेकॉर्ड केलेलं आहे. तर या पद्धतीने जर्नल काय केलं जातं, रेकॉर्ड केलं जातं. आणखी एक ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करू म्हणजे तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल. समजा एक ट्रान्झॅक्शन आहे, गुड्स परचेस ऑन कॅश ₹20,000. नंबर 2, purchase goods on cash ₹20,000. Purchase goods on cash ₹20,000. आपण 20,000 चे गुड्स परचेस केले कॅश मध्ये. मग याच्यात कोणते दोन अकाउंट येतील, एक परचेस अकाउंट आणि एक कॅश अकाउंट. करेक्ट. एक परचेस अकाउंट येईल आणि दुसरं कॅश अकाउंट येईल. परचेस अकाउंट टाइप्स ऑफ अकाउंट्स, यस. आणि कॅश अकाउंट्स, बरोबर. परचेस अकाउंट नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. परचेस गुड्स ऑन कॅश 30,000. आपण 30,000 चे गुड्स परचेस केले म्हणजे परचेस हा काय आपला एक्सपेन्स आहे. एक्सपेन्स आहे म्हणून परचेस अकाउंटला डेबिट. आणि आपण गुड्स परचेस केले म्हणजे कॅश आपल्याकडून गेली, कॅश गोज आउट, तर कॅशला क्रेडिट. आता हा ट्रान्झॅक्शन याच्यात आपल्याला समजलं डेबिट कोणता अकाउंट आहे, क्रेडिट कोणता अकाउंट आहे. मग याची एंट्री आता जर्नल मध्ये करा. मग आता हे ट्रान्झॅक्शन जर्नल मध्ये कसं रेकॉर्ड करणार, पहिला रूल, डेट कॉलम मध्ये डेट लिहा. मग आपल्याकडे डेट नाही, आपण सिरियल नंबर लिहून घेतलं. नंबर 2, पर्टिक्युलर कॉलम मध्ये लिहा. आता पर्टिक्युलर कॉलमचे 3 स्टेप, आधी डेबिट अकाउंट, नंतर क्रेडिट अकाउंट, नंतर नॅरेशन. मग आधी डेबिट अकाउंट कोणता अकाउंट आहे, मग आधी इथे लिहिणार तुम्ही परचेस अकाउंट, नंतर इथे DR डेबिट. ठीक आहे. नंतर कॅश अकाउंटला क्रेडिट केले तर आधी पण आधी जागा सोडून द्यायची, स्पेस टू कॅश अकाउंट आणि नंतर नॅरेशन. मग नॅरेशन काय लिहिणार, इथे काय म्हटलं आपण परचेस गुड्स ऑन कॅश ना, मग नॅरेशन काय लिहिणार, बिंग गुड्स परचेस, बिंग गुड्स परचेस ऑन कॅश. फक्त बिंग गुड्स परचेस लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. नंतर परचेस अकाउंटला डेबिट केलंय, परचेस अकाउंटला डेबिट केलं आपण, बरोबर. तर परचेस अकाउंटला डेबिट केलंय तर डेबिट कॉलम मध्ये लिहायचे 20,000. कॅश अकाउंटला क्रेडिट केलंय तर कॅश गोज आउट म्हणून क्रेडिट कॉलम मध्ये 20,000. आणि या पद्धतीने तुम्हाला ट्रान्झॅक्शन काय करायचंय, रेकॉर्ड कंप्लीट करायचं आहे. समजलं. ते या पद्धतीने तयार करतात जर्नल आणि या पद्धतीने जर्नल मध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतात. मग हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, कारण की फक्त परीक्षेत मार्क मिळवायचे म्हणून हे टॉपिक नका कव्हर करू. तुम्ही ऍज अ अकाउंटंट म्हणून कुठेही जाणार तर इंटरव्ह्यू मध्ये हमखास तुम्हाला विचारलं जाईल, व्हॉट इज जर्नल, व्हॉट इज जर्नल, विच अकाउंट इज कॉल्ड बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री. बरोबर. हे असं तुम्हाला विचारले जातात आणि याच्यामधल्या एंट्री सुद्धा विचारले जातात, म्हणून हे सगळं यायला पाहिजे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. आता एंट्री वाचणार कशी, तुम्ही एंट्री कशी वाचाल, पडवतो प्रतीक वाचा बरं एंट्री. आणि 1,00,000 रुपीज असं नाही. एंट्री कशी वाचणार बघा, जसं लिहिलंय तसं वाचून टाकायचं. ठीक आहे. डेट ऑन 1 एप्रिल वगैरे जी पण असेल ती
ऑन 1 एप्रिल किंवा 1 तारीख कॅश अकाउंट डेबिट टू ₹1,00,000. अमाऊंट एकच दाबवला ना, कारण की अमाऊंट काय आहे, सेम आहे, तरी समजून जाईल ना. ही एंट्री कशी रीड करणार, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, असं नाही, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. समजणार काय करायचं, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. समजतंय, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट ₹20,000. या पद्धतीने जर्नल बुक रेकॉर्ड केले जातात, ट्रान्झॅक्शन जर्नल मध्ये रेकॉर्ड केले जातात, आणि नंतर मग हे जर्नल प्रिपेअर झालं तर याच्यावरनं तयार करतो आपण लेजर अकाउंट. तर जर्नल समजलं सगळ्यांना, परफेक्ट, ठीक आहे. ते सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. मग उद्या आपण आता जर्नल बुक याच्यावरती बरेचसे प्रॉब्लेम घेऊ आणि जर्नल तयार करू, ठीक आहे.